नमस्कार, वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. नाशिक येथील सर्वेश्वर जनार्दन स्वामी सभागृह तपोवन येथे आयोजित राज्यस्तरीय पेंचक सिलाट स्पर्धेत अमरावती जिल्ह्याच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली आहे. 11 ते 13 जून दरम्यान झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील सुमारे 380 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 9 खेळाडूंनी सहभाग नोंदवत उल्लेखनीय यश संपादन केले. गार्गी निलेश गुल्हाने हिने ट्रेडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, तर कृतिका निलेश चव्हाण आणि सायली कालीचरण कोरी यांनी रौप्य पदकावर नाव कोरले. विवांशी संदीप चव्हाण, वैभवी विद्याधर रंगारी, तनिष्का मनोज टोकशा आणि राहुल अमोल गवई यांनी कांस्य पदके जिंकत अमरावतीच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा रोवला. खेळाडूंच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबियासह शाळा, प्रशिक्षक आणि संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळाल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली. या यशाबद्दल अमरावती जिल्हा पेंचक सिलाट असोसिएशनचे सचिव आकाश तिजारे, अध्यक्षा भाग्यश्री चव्हाण तसेच इंडियन पेंचक सिलाट असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र पेंचक सिलाट असोसिएशनचे सचिव किशोर येवले यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करून राज्य आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार खेळाडूंनी व्यक्त केलेला आहे. अशाच अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.